अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात तापलेली परिस्थिती पाहायला मिळते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महायुतीतच निवडणूक लढवायची आमची इच्छा असल्याचे स्पष्ट केले आहे। परंतु जर कोणी स्वबळावर लढण्याची तयारी करत असेल तर आमच्याकडेही ताकद आहे आणि पैलवान उमेदवार तयार आहेत, असे त्यांनी भाजपाला आव्हान दिले। यावेळी डॉक्टर शिंदे हे माजी नगरसेवक कुणाल भोयर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलत होते। दरम्यान भाजपाकडून अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांचे नाव पुढे आले आहे। नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दावा केला की अंबरनाथ मध्ये 1,00,000% भाजपचाच नगराध्यक्ष बसेल। राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे की या निवडणुकीत दोन्ही महत्त्वाचे पक्ष जोरदार लढतील आणि अंबरनाथ शहरातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार त्याचा बसणार। बघा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो। आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढला पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कल्याण।